ग्रामीण भागातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय नेते प्रकाशभाऊ अर्जुन देसाई यांची महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या 191 पेन विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला असून त्यांच्या निवडीचं सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे. पेन, सुधागड, पाली आणि रोहा परिसरातील ग्रामीण विकास, शेतकरी हित आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी प्रकाशभाऊ देसाई यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने काम केलं आहे. गावोगावी रस्ते, पाणी, वीज, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा केला आहे. अनेक सामाजिक उपक्रम, लोकहिताच्या चळवळी आणि विकास कामांमधील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांची ग्रामीण भागात एक अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने शेत आणि पानंद रस्त्यांच्या विकास कामांमध्ये अधिक पारदर्शकता, गती आणि सुसूत्रता आणण्यासाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांची पुनर्रचना केली आहे. या समित्यांच्या कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी सहअध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत असून महसूल मंत्र्यांच्या अधिकारातून ही निवड करण्यात आली आहे. त्यानुसार पेन, सुधागड, रोहा विधानसभा क्षेत्रासाठी प्रकाशभाऊ देसाई यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ते अत्यंत आवश्यक आहेत. शेतमालाची वाहतूक, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण तसेच आपत्कालीन परिस्थितीत गावांशी संपर्क राखण्यासाठी या रस्त्यांची भूमिका महत्त्वाची असते. क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रकाशभाऊ देसाई यांनी सांगितलं. नवनियुक्त सहअध्यक्ष म्हणून काम करताना शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, प्रलंबित पानंद रस्त्यांच्या कामांना गती देणं आणि ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देणं हे आपलं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवडीबद्दल पेन, सुधागड, पाली आणि रोहा परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकारी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रकाश देसाई यांचं अभिनंदन केलं. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.